नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। प्रलंबित पीक विमा संबंधित महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमार्फत कव्हर केले जाणार आहे। यामध्ये आपण पाहाल तर तब्बल 1,26,000 शेतकरी बांधवांचा जो प्रलंबित प्रश्न आहे त्यांसाठी 235 कोटी 55 लाख रुपये या ठिकाणी जी काही रक्कम आहे एवढ्या रकमेवर कृषी अधीक्षक असतील यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये काय निर्णय झाले पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी इकडे समजून घेणार आहोत। ठीक आहे। तर मित्रांनो, चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल असे गृहीत धरतो। आता पुढे जाल तर महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथे कव्हर करतोय। मागे देखील आपण ऊस FRP संबंधित आता लेटेस्टच एक महत्त्वाचं अपडेट्स कव्हर केलं। आपण ते पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, पाहून घ्या। आता इथे पुढे पाहाल तर प्रलंबित पीक विम्याचे एक महत्त्वाचे अपडेट्स समोर आले। यामध्ये कृषी अधीक्षक अधिकारी असतील यांसोबत रविकांत तुपकर यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जे प्रलंबित प्रश्न यावर चर्चा करण्यात आली। यामध्ये आपण पाहाल तर तब्बल 1,26,269 जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचा प्रश्न प्रलंबित होता। त्यांसाठी 235 कोटी 55 लाख एवढ्या रकमेची अद्याप जे काही पेंडिंग रक्कम आहे त्या संबंधित सविस्तर चर्चा करण्यात आली। यावर इन डिटेल्स चर्चा होऊन काय निर्णय झाला ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। बुलढाणा जिल्ह्याचा अपडेट्स आहे। EIC कंपनीमध्ये गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र जे काही लाभार्थी आहेत त्यांना चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेले असे 1,26,269 शेतकऱ्यांचा हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांसाठी 235 कोटी 55 लाख रुपये रक्कम मिळण्या अद्याप बाकी आहे आणि ती रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी ही अशी आग्रहाची मागणी आपण पाहाल तर कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्याकडे रविकांत तुपकर साहेबांनी इथे मांडली आणि त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि लवकरात लवकर ही रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाईल असं एक पॉझिटिव्ह अपडेट्स आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले। तर आता पुढे कशा प्रकारचा निर्णय होतो आहे आणि प्रश्न कशाप्रकारे मार्गी लागत आहेत ते आपण पाहणं बंधनकारक ठरणार आहे। तूर्तच जे अपडेट्स होतं ते कव्हर केलं। जय हिंद।